सरकारवाडा पोलीस ठाणे येथे खंडणीच्या गुन्ह्यातील 9 महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपी ताब्यात। गुन्हे शाखा अंबड पथकाची उल्लेखनीय कामगिरी। फिर्यादी राहुल अशोक तिवारी यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की इसम नामे विराज उर्फ राज नगदीश जंगम याने सराफ बाजार येथे राहायचे असल्यास 1 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली होती। फिर्यादी यांनी आरोपीतास वेळेत पैसे न दिल्याने फिर्यादी यांच्या मुलास मारहाण करून त्याच रात्री पहाटे फिर्यादी यांच्या घरावर दगडफेक करून खिडकीच्या व थार कारच्या काचा फोडून नुकसान केले। 2 दिवसात 1 लाख रुपये दिले नाहीत तर फिर्यादी यांच्या मुलास जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी विरान उर्फ राज जगदीश जंगम हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाला होता। त्यानंतर तो आपले अस्तित्व लपवत राजस्थान खादूश्याम पुणे येथे लपत राहत होता। आज दिनांक 26/11/2025 रोजी नमूद आरोपी हा पाईपलाईन रोड गंगापूर परिसरात येणार असल्याची गुप्त बातमी पोलीस अंमलदार भगवान जाधव व चारुदत्त निकम यांना प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाईपलाईन रोड गंगापूर नाशिक परिसरात सापळा लावून आरोपी विराज उर्फ राज जगदीश जंगम वय 30 वर्ष याला ताब्यात घेतलं। सदर आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे तपास अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम व महाराष्ट्र पोलीस अंमलदार सविता कदम नेमणूक अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।